नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधल्या 191 ते 200 ह्या ओव्यांच्या सहवासात आपण आहोत. ज्ञानोबा रायांच्या ह्या ओव्यांमधनं आपल्याला आता एक गोष्ट समजते, ती म्हणजे अशी की चालून आलेली संधी ही ओळखता यायला पाहिजे. चालून आलेल्या संधीचा लाभ घेता आला पाहिजे. चालून आलेली संधी योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी मन आणि बुद्धीची जी सावधानता पाहिजे तीही असायला पाहिजे. आणि हे सगळं आवश्यक असतं हे आपल्याला ह्या ओव्यांमधनं दिसतं. 191वी ओवी ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना झुंज देखे आतांचे, हे हो का दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अरे अर्जुना, हा युद्धाचा प्रसंग म्हणजे सुदैव आहे. सर्व क्षात्र धर्मीयांना जे अत्यंत उपयोगी कल्याणकारक आहे, जणू काही क्षात्र धर्माचा ठेवाच आहे, असा तुझ्या पुढे प्रगट झालेला आहे. हा संग्राम म्हणजे साक्षात स्वर्गाचे द्वार तुझ्यासाठी उघडतंय. म्हणजेच तू अमाप पुण्य कमावणार आहेस. आणि पुण्य ह्यालाच म्हटलं जातं ज्याच्यात हित आहे, ज्याच्यात कल्याण आहे. हा संग्रामू काय म्हणिपे, ह्याला नुसता साधा तू संग्राम म्हणू नकोस, युद्ध म्हणू नकोस. हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गुची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदय केला. साक्षात पराक्रमाने क्षत्रियांनी पराक्रम गाजवणं अपेक्षित आहे. तो साक्षात पराक्रम मूर्त रूपाने तुझ्या पुढे उभा ठाकलेला आहे. आणि हा तुला अनायासे प्राप्त झालेला आहे. अहो, युद्ध करण्यासाठी सुद्धा अर्जुनाला कुठलीही खटाटोप करावी लागली नाही. कारण ज्यांना युद्ध हवं होतं ते इतके आतुर झाले होते की अर्जुनावर युद्ध थोपवलं गेलं. आणि युद्धाला सामोरं जाणं हा तर क्षत्रियांचा धर्म. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तई झुंज ऐसे हे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे, चिंतामणीसी. ही जी संधी प्राप्त होते तीही ओळखून घ्यावी लागते. आणि ही संधी कशी प्राप्त झाली? अनायासे. वाटेने जाता जाता एखाद्या दगडाला अडखळून पडावं आणि तो दगड म्हणजे चिंतामणी निघावा. काय कल्पना आहे ज्ञानोबारायांची. किंवा एखाद्याने जांभई आली. अहो, जांभई आल्यावर सहजपणे तोंड उघडलं जातं, मुख विस्फारलं जातं. त्याप्रमाणे एखाद्याने सहज जांभई आली म्हणून तोंड उघडलं आणि त्याच्या न कळत म्हणजेच कळायच्या आत एक अमृताचा थेंब त्याच्या तोंडात येऊन पडला. जांभई आली म्हणून तोंड उघडण्याचं निमित्त, पण तोंडात पडलं काय? अमृताचा थेंब. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनासाठी हे युद्ध म्हणजे चिंतामणीच किंवा अमृताचा थेंब तोंडात पडल्यासारखं होतं. त्याचा आता त्यांनी उपयोग करून घेणं आवश्यक होतं. आणि हा त्यांनी उपयोग करून घ्यावा हेच भगवंतांनाही अपेक्षित आहे. आणि माऊली, आपण सुद्धा सर्वांनी योग्य संधीचा उपयोग करून घ्यावा. संधी आली आणि रडत हात चोळत आपण हातावर हात ठेवून बसलो, हात चोळत राहिलो, असं होऊ नये. हीच ज्ञानोबारायांची सुद्धा तळमळ आहे. आपण सुद्धा संधीची वाट नुसतं पाहत बसायचं नाही. संधी आली तर समजलं पाहिजे, संधी निर्माण करता आली पाहिजे आणि आपण आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग त्याच्यावर चाललं पाहिजे. आता हा ऐसा अवघेरीजे, मग नाथिले शोचू बैसीजे, तरी आपण आहाणा होईजे, आपण पेया. ज्ञानोबाराय म्हणतात की आपण खोट्या कल्पनांमध्ये जर अडकून पडलो
आणि आलेल्या संधीकडे पाठ फिरवली तर असं करून आपण आपलंच अकल्याण करून घेतो. कशात कल्याण आहे नाही ह्याच्या नुसत्या कल्पना करत बसतो, पण समोर साक्षात कल्याणाचा मार्गच उघडलाय त्याच्याकडे मात्र आपण पाठ फिरवतो. असं आपलं होऊ नये, हीच ज्ञानोबारायांची तळमळ आहे. कारण असं जर झालं तर आजपर्यंत आपण जी कीर्ती मिळवली आहे किंवा आपल्या पूर्वजांनी जी कीर्ती मिळवली असेल, एवढंच नाही तर आपल्या अंगी कौशल्य आहे पण त्याचा योग्य वापर केला नाही तर आपलं नाव सुद्धा धुळीला मिळणारच आणि त्यामुळे आपल्याला अनेक महादोष लागू शकतात. श्रीकृष्ण अर्जुनाला हेच पटवून द्यायचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात, तरी असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. तर असं होऊ नये, असं होऊ नये ही काळजी आपणही सर्वांनी घेतली पाहिजे. आणि हाच बोध आपल्याला ह्या ओव्यांमध्ये दिसतो. तर माऊली या 191 ते 200 ओव्यांचं आपण जरूर चिंतन मनन करू आणि आपण सुद्धा त्यातला भावार्थ समजून घेत आपल्यासाठी जो आवश्यक आहे तो बोध प्राप्त करून घेऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.